पुण्यनगरी अहिल्यानगर येथे बच्चू भाऊंची विराट सभा आणि विराट कार्यशाळा आहे। त्या कार्यकर्ता सांगली जिल्ह्यातील काही दिव्यांग बांधव आपल्याला भेटले, जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। काय सांगाल सर? आज आम्ही या ठिकाणी जे बच्चू भाऊ दिव्यांगासाठी लढतायत, शेतकऱ्यांसाठी लढतायत आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी जी भाऊंनी या ठिकाणी 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेसाठी आमच्या प्रहार दिव्यांग संघटनेचे सांगली जिल्ह्यातून बहुत असे संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भाजपा भाऊला बदनाम करण्याचं षडयंत्र असते 100%। आपण आजच्या रोजच्या बातम्यातून विविध मीडियातून पाहतात की भाऊंना बदनाम करण्याचं षडयंत्र हे सरकार निश्चित करत आहे। प्रत्येक वेळेला टार्गेट करून आणि ह्या समाजातला समाजकार्य करणारा नेता संपवण्याचं उद्दिष्ट हे भाजप सरकारचं आहे। मधी भाऊ ज्या वेळेला शिंदे साहेबांच्या बरोबर गुवाहाटीला गेले त्यावेळेला सुद्धा जास्तीत जास्त आग्रही भूमिका म्हणजे जास्तीत जास्त बदनाम करण्याची भूमिका ही भाजप सरकारची होती। 50 खोके घेतले, भाऊ गुवाहाटीला गेले, पण खरं कारण हे दिव्यांगांना माहिती आहे, कारण भाऊ हे दिव्यांगाचे हृदय सम्राट आहेत। भाऊ फक्त दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय ह्या मागणीसाठी आणि ती मागणी पूर्ण होण्यासाठी हे भाऊ हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गुवाहाटीला गेले होते आणि याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त भाजप नेते हे भाऊंना बदनाम करण्याचं ठरवत आहेत। त्याच पद्धतीनं परवा जी खरात फाईल म्हणतो आपण ती उघड झाली, त्यामध्ये फक्त एक फोटो भाऊंचा आहे, म्हणजे एक भेट भाऊंची झालेली आहे। ती पण एका कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव भाऊ म्हणले की भाऊंना विनंती केली की आपण असे बाबा आहेत आणि आपण यांचं दर्शन घेऊ आणि फक्त त्या खरात बाबांनी भाऊंचा सत्कार केला आणि फक्त ज्येष्ठ म्हणून भाऊंनी त्यांना एक मान दिला आणि नमस्कार केला। एवढीच चूक धरून भाजप आता भाऊंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे। तर तसं पाहता भाऊ हे या समाजातील या राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकारणातील एक स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखे नेते आहेत आणि भाऊंच्यामुळं आज जो काही दिव्यांग उभा आहे हा फक्त भाऊंच्यामुळे आहे। आजपर्यंत अनेक GR भाऊंनी दिव्यांगासाठी हे केले। आता परवाचीच गोष्ट बघाल तुम्ही, आता या 15-20 दिवसात आपली कर्जमाफी होईल, जे नागपूरला मोठं आंदोलन झालं आणि ही जी कर्जमाफी झाली ही फक्त आणि फक्त भाऊंच्या यशामुळेच, भाऊंच्या संघर्षामुळेच या ठिकाणी आम्हाला या शेतकऱ्यांना उपभोगता येते आणि त्यामुळं भाऊंच्या बद्दल कोण बोट दाखवल त्याचं बोट आम्ही छाटल्याशिवाय राहणार नाही, एवढी आम्ही प्राण संघटनेच्या दिव्यांग संघटनेच्या वतीनं ग्वाही देतो। सोशल माध्यमावर असं दाखवते मोदी आणि फडणवीस साहेब सुद्धा 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना भेटायला गेले। भाऊ तर माध्यमानुसार फक्त मंदिरात भेटाल, त्यांच्यावर कारवाई नको का? कसं आहे, या तुम्ही गेलेल्या 5 वर्षात दलितचे राजकारण बघत आहात की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी ही परिस्थिती या राजकारणात चालू आहे। आपला नेता एखादा चुकला, आपल्या नेत्यानं खून केला तर मीडिया ही त्यांच्याबद्दल शब्द काढत नाही, पण विरोधी पक्षातील कुठलाही एखादा नेता त्यांची थोडीशीच गलती असेल तर त्याचा आपण मराठीत एक म्हण आहे, वांग्याचं भूत करतात। ते वांग्याचं भूत करण्याचा प्रकार हा भाजप सरकारकडून निश्चितपणे होत जातोय। आता परवा मला वाटतं ह्या राजकारणापैकी बऱ्यापैकी 90% लोक त्या भोंदूबाबाशी जोडलेले आहेत, ते त्यात भाजपचे पण नेते आहेत, पण त्याचा कुठेही वाववा ह्या मीडियावर केला जात नाही आणि जे विरोधक आहेत त्यांचा वाववा करून त्यांना जास्तीत जास्त बदनाम करण्याचा प्रयत्न या सरकारमार्फत होत आहे। या सरकारचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। काय वाटतं तुम्हाला? अजितदादा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे केस डायव्हर्ट करून? बघा, यावरून आपल्याला अशी कल्पना येईल सर्वसामान्य माणसांना दाद कुणाकडे मागायची। आज देशाचे उपमुख्यमंत्री असताना त्यांचं प्रकरण आपण या ठिकाणी दडपलं जातं, त्यांची FIR घेतली जात नाही, मग सर्वसामान्य माणसांना कशी दाद मिळेल या सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते। कारण जर मोठ्या विरोधकाला जर तुम्ही संपवत असाल आणि
त्याचा ठाव ठिकाणा सुद्धा जनतेला लागून देत नसाल तर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं हे काय करतील हे सांगता येत नाही. इतकी वाईट आणि दुर्लभ अशी घटना ही की सरकार हे फक्त पैशाच्या जोरावर आणि पोलीस बळाच्या जोरावर सामान्य जनतेला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यासोबत जोडले संघटनेचा विजय असो. एकच भिडू.